आमच्या पक्षाची भूमिका फार वेगळी आणि कडवट आहे, ज्यानं महाराष्ट्राशी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंशी मराठी माणसाशी गद्दारी आणि बेईमानी केली. त्यांच्याबरोबर कोणत्याही प्रकारचं राजकीय किंवा अन्य संबंध ठेवायचे नाही. महाराष्ट्राच्या गद्दारांना मदत होईल अशी भूमिका घ्यायची नाही. सत्ता येते आणि सत्ता जाते. आम्ही सत्तेसाठी हपापलेले लोक नाही, स्वतः राज ठाकरे नाही. त्याच्यामुळे आमच्या भूमिका स्पष्ट आहे. कल्याण डोंबिवलीचा विषय हा आलेला आहे समोर. तो अत्यंत चिंताजनक आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की हा स्थानिक पातळीवरचा निर्णय आहे. असू शकेल. जर पक्षाच्या मूळ ध्येय धोरणाशी प्रतारणा करून कोणत्याही पक्षाचं स्थानिक म्हणून घेणारं नेतृत्व विपरीत भूमिका घेत असेल तर पक्ष नेतृत्वानं त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. पण उद्धव ठाकरेंनी मी सांगतो, पक्ष नेतृत्वानं त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. कायदेशीर पक्षातून निलंबित करण्याची. काँग्रेस पक्षाचे 12 नगरसेवकांनी भाजपबरोबर असंग करताच अंबरनाथला त्यांच्या पक्षानं ताबडतोब पक्षाच्या ध्येय धोरणाशी प्रतारणा केल्याबद्दल त्यांना पक्षातून काढून टाकलं. ही एक राजकीय व्यवस्था आहे. फक्त स्थानिक पातळीवरती निर्णय झाला असं सांगून हा विषय संपत नाही. शिवसेना आणि मनसे हे एकत्र आहेत, त्याने एकत्र निवडणूक काढलेली आहे. अशा वेळेला कोणी एखाद्या चिन्हावर निवडून येऊन बिडूपुड्या मारत असेल तर त्या संदर्भात त्यांच्या पक्षानं आणि नेतृत्वानं एक भूमिका. राज ठाकरेंनी राजू पाटील आणि त्या संबंधित माझा अद्याप विषय संपलेला नाही. त्या पक्ष नेतृत्वानं त्याच्यावरती कारवाई करून महाराष्ट्राला दाखवायला पाहिजे की या भूमिकेशी आम्ही सहमत नाही. कारण राजू पाटील बोलत असताना त्यांच्या बाजूला त्यांच्या पक्षाचे एक नेते उपस्थित होते, ते मी पाहिले. ते मला लोकांनी निदर्शनास आणले. आता शिंदे गटाचे लोक म्हणतात मनसे म्हणजे काय MIM आहे का? नाही. पण आमच्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी शिंदे गट म्हणजे MIM आहे. मराठी माणसातला MIM बेईमान, महाराष्ट्रद्रोही. त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर जाणारे सुद्धा त्याच विशेषणांना पात्र ठरतात. सत्ता मिळाली नाही, काही मिळालं नाही म्हणून अशा प्रकारे बेईमानी करणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करत नाही. तुमची काही व्यक्तिगत कारणं असू शकतात, ती तेवढ्यापुरतीच ठेवायला हवी. ईडी आहे काही लोकांच्या मागे, तिकडे तपास यंत्रणा काही लोकांच्या मागे लागल्या असतील ना. पण तुम्ही त्यासाठी कोणीही पक्ष वेठीस धरणं आणि महाराष्ट्राच्या गद्दारांशी हातमिळवणी करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. मी स्वतः माझ्यावरती संकट आलं ईडीचं, मी पक्षाला वेठीस नाही धरलं. मी त्या संकटाशी सामना केला. अनेक संकटं माझ्या होते. आजही माझी प्रकृती अत्यंत खराब आहे. मी आता ऑपरेशन थिएटरमधून आलेलो आहे.